नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज आपण या छोट्याशा कापडाच्या तुकड्यापासून बघा छान अशी बॅग बनवणार आहोत। तर बघा, हा छोटासाच कापड आहे, तर याचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते। तर बघा, याची लांबी आहे 12 इंच आणि या कापडाची लांबी आहे रुंदी आहे 8.5 इंच। तर 8.5 इंच रुंदी आणि 12 इंच लांबी अशा मेजरमेंटने हा छोटासा आपला कापड घेतलेला आहे आपण। तर या छोट्याशा कापडापासून आपण खूप छान अशी सुंदर अशी छोटीशी बॅग बनवणार आहोत। तर तुम्ही नक्की पहा। बॅग किंवा आपण पाऊचसुद्धा म्हणू शकतो, हाती घ्यायचं छोटंसं। तर बघा, आता याला आपण कापडाला असं दुमडून बघा, या कापडाला दुमडून आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे बघा समान, आणि या कापडाला मधून आपल्याला कट करायचं आहे आणि 2 समान भाग याचे करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे। तर आपल्याला आता अशा प्रकारे मी आता बघा, या एका कापडाचे मी 2 समान असे भाग करून घेतलेले आहेत। तर हे बघा, खाली अस्तर, मध्ये आपला फोम आणि वरतून मेन फॅब्रिक। तर असं मी आता बघा दोन्ही तयार करून घेते। बघा, आता मी अस्तर, फोम आणि वरती मेन फॅब्रिक अशाप्रमाणे तीनही आपण फॅब्रिक असे 2 पीस आपण तयार करून घेतलेले आहेत। तर मी आता याला चारही बाजूने अटॅच करून घेते आणि मध्ये आपण 2 लाईन अशा उभ्या आणि 3-4 लाईन अशा आडव्या असं करून मी आता क्विल्टिंग करून घेते बघा दोन्ही पीसला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि बॅग कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगाल। तर बघा, आपण या कापडावर बघा क्विल्टिंग करून घेतलेली आहे। एका कापडावर मी बघा 2.5 इंचावर एका साईडने, तर बघू शकता तुम्ही 2.5 किंवा आपलं 2 इंचावर केलं तरी चालते बघा। तर 2 इंचावर मी मार्किंग करून घेते एका साईडला। तर कापडाच्या एका साईडला आपण 2 इंचावर मार्किंग केली, तर तिथून आपल्याला थोडी तिरपी रेषा घ्यायची आहे बघा अशा प्रकारे, किंवा मग दुसऱ्या साईडला आपण 4 इंचावर मार्किंग करून घेऊ। तर बघा, मी 4 इंचावर मार्किंग केलेली आहे अशा प्रकारे। तर एका साईडला 2 इंचावर करायची आणि दुसऱ्या साईडला 4 इंचावर। तर अशा प्रकारे मी तिरपी रेषा आखून घेते बघा, तिरपी रेषा आखून घेत आहे। तर इथे आपण आता जिथून रेषा आपण आखलेली आहे तिथून आपण कापड कट करून घेऊया। तर बघा, अशा प्रकारे मी आता तिरपा कट करून घेतलेला आहे। तर इथे आपण चेन लावणार आहोत। तर बघा, मी इथे लावण्यासाठी चेन घेतलेली आहे आणि रनरसुद्धा यामध्ये ओवून घेतलेला आहे। तर याप्रमाणे आपण आता बघा दोन्ही साईडला याप्रमाणे आपण अशी चेन उलटी ठेवून कापड सरळ आणि चेन उलटी ठेवून आपण येथे स्टिच करून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला चेन पलटी करून घ्यायची आहे आणि चेन पलटी केल्यानंतर येथे टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे, म्हणजे दाबटीप देऊन घ्यायची आहे। त्यानंतर त्याच प्रकारे आपल्याला आता आपण पहिल्यांदा चेन उलटी केलेली होती, पण दुसरा जेव्हा आपण हा पीस याला चेनला अटॅच करणार आहोत तेव्हा आपण हा पीस आपल्याला उलटा ठेवायचा आहे, चेन सरळच राहू द्यायची आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला तिरप्यामध्ये अशी आपल्याला सरळ स्टिच करून घ्यायची आहे आणि त्यानंतर कापड पलटी करून आपण दाबटीप देऊन घेऊ। अशा प्रकारे आता आपण ही चेन अटॅच करून घेणार आहे मी। तर बघा, आपण दोन्ही साईडला आता चेन लावून घेतलेली आहे या पॉकेट बनवण्यासाठी आपल्याला। तर पहिल्यांदा आपण बघा, ही जी एक्स्ट्राची चेन आहे ना ती आता आपण कट करून घ्यायची आहे। तर बघा, दोन्ही साईडला आपण जी एक्स्ट्राची चेन आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे। तर ही आता आपण आता आतमध्ये पॉकेट बनवण्यासाठी या कापडावर ठेवून घेऊया आणि एवढा कापड आपण आता कट करून घ्यायचा आहे। बघा, चारही साईडने मी आता शिलाई मारून घेते, अटॅच करून घेते आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे तो मी कट करून घेते। अशा प्रकारे मी आता एक पॉकेट आता अटॅच करून घेते बघा।
तर बघा आपण आता हे पॉकेट तयार करून घेतलं आहे बघा, मागे हा कापड लावून. तर अशा प्रकारे हे पॉकेट आपलं तयार झालं आहे. पण बघा माझी एक चूक झाली, कारण मला इथे दोन्ही साईडला बघा लेस अटॅच करायची होती. तर एका साईडला मी लेस अटॅच करणार होती या प्रकारे, आणि वरच्या साईडला गोट करण्यासाठी मी हा कापड घेतलेला आहे बघा. तर हा सुद्धा असं प्रिंटेड कापड आहे, खूप छान कापड आहे. तर याच कापडाने मी इथे वरच्या साईडला गोट करणार होती, आणि चारही साईडला सुद्धा मी याच कापडाने गोट करणार आहे. तर खूप छान असा कापड आहे, आणि आपल्या या कापडाला छानसुद्धा दिसेल ही गोट. तर अशा प्रकारे पण बघा मी चेन लावून घेतलेली आहे. तर आता काय करणार आहे मी, तर चेन लावली तरीसुद्धा आपल्याला लावता येते बघा. तर कशा प्रकारे मी सांगते तुम्हाला. तर येथे मी आता लेस अटॅच करून घेणार आहे. तर आपल्याला ही चेन खोलून घ्यायची आहे बघा. ही चेन अशा प्रकारे खोलून घ्यायची आहे, आणि हा आतमधला जो कापड आहे आपला पॉकेटचा तो वेगळा करून घ्यायचा आहे, आणि हा कापड आपल्याला वेगळा करायचा आहे. तर आपल्याला या प्रकारे अशी लेस अटॅच करून घ्यायची आहे. तर जेव्हा आपण शिलाई करणार आहोत ना मशीनवर, तर तेव्हा फक्त लक्ष ठेवायचं की हा मागचा कापड आहे जो आपला पॉकेटचा कापड आहे तो शिलाईमध्ये आला नाही पाहिजे बघा. तर याच कापडावर आपल्याला अशी लेस अटॅच करून घ्यायची आहे अशा प्रकारे. तर बघा आता आपण लेस अटॅच केलेली आहे, आणि तर हे बघू शकता आपलं पॉकेट बिलकुल तयार आहे, आणि वरतून आपण अशी लेस लावलेली आहे. तर तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे आपण लेस लावली तर आतमधलं पॉकेटसुद्धा त्यामध्ये शिलाईमध्ये येत नाही अशा प्रकारे. तर आता बघा मी वरतून पायपिंग करण्यासाठी या कापडाचा यूज करणार आहे. तर आपण बघा आता या कापडाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. तर किंवा 1.5 इंचाची आपली अशी पट्टी तयार होऊन जाते, त्याला डबल फोल्ड केल्यानंतर. तर ही पट्टी आपल्याला कशी लावायची आहे ते दाखवते तुम्हाला मी आता. तर बघा ही पट्टी आहे ना आपल्याला अशा प्रकारे इथे अटॅच करून घ्यायची आहे. तर आपला वरचा भाग शिलाईमध्ये गेला तरी काही हरकत नाही, आपल्याला वरती काही नाही, आपल्याला खाली पॉकेट हवं होतं. त्यामुळे आपण हा वेगळा कापड म्हणजे नुसता कापड घेऊन आपण अटॅच केलेली होती लेस, पण आता आपण पूर्ण यावर अटॅच करून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे आपल्याला इथे जी आपण शिलाई मारलेली आहे ना, तर त्यावरच आपल्याला हा कापड ठेवायचा आहे बघा अशा प्रकारे, आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे तिरप्यामध्ये, आणि त्यानंतर इथपर्यंत आपल्याला बघा शिलाई मारून घ्यायची आहे, आणि त्यानंतर बघा हाच कापड आपल्याला असा पलटवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर बघू शकता तुम्ही हाच कापड आपल्याला असं पलटवून येथे दुसरी शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपली ही गोटसुद्धा तयार होऊन जाईल बघा. आणि त्यानंतर बघा त्यानंतर आपण इथे सुद्धा तर त्यानंतर आपल्याला हा कापड अटॅच करून घ्यायचा आहे, हा दुसरा कापड अटॅच करून त्यानंतर मग आपण या पट्ट्यांनी आपण गोट करून घेऊया. तर चला आपण पहिले येथे गोट करून घेऊया, त्यानंतर मी तुम्हाला सांगते. तर बघा आपण येथे सुद्धा मी गोट करून घेतलेली आहे. तर गोट कशा प्रकारे करायची ते तुम्हाला सांगितलंच आहे. तर त्याच प्रकारे मी या दोन्ही साईडला सुद्धा गोट करून घेतलेली आहे, आणि येथे एक पट्टी याच कापडाची मी एक पट्टी लावून घेतलेली आहे बघा. तर आपण बेल्ट न लावता एक छोटासा बेल्ट मी येथे लावलेला आहे, आणि समोरसुद्धा मी एक छोटासा असा बेल्ट लावणार आहे बघा, आणि एक शो बटनसुद्धा लावणार आहे. तर ते तुम्हाला नंतर दाखवीनच मी. तर बघा अशा प्रकारे आपण आता ही चेन लावून दोन्ही पार्ट आपण अटॅच करून घेतलेले आहे बघा. तर आता आपल्याला असे सरळ एकावर एक आपल्याला ठेवायचे आहेत बघा व्यवस्थित, आणि एकावर एक ठेवून आपल्याला तीनही साईडने असे शिलाई मारून घ्यायची आहे. तर याला पूर्ण शिलाईने अटॅच करून घ्यायचं आहे तीनही साईडने, आणि त्यानंतर आपल्याला बघा आपण या तीनही साईडने आपण पायपिंग करून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे आपण पायपिंग करून बघा ही बॅग तयार केली आहे. तर ही छोटीशी बॅग म्हणा किंवा मोबाईल पर्ससुद्धा तुम्ही म्हणू शकता. मोबाईल पर्ससुद्धा खूप छान वाटते अशी. तर बघा आता आपण काय करणार, तर आपण मागे एक छोटंसं हँडल दिलेलं होतं आपण, पण हे असं हँडल आपलं हे पण छान वाटते बघा एक हँडल, पण मी एक दुसरं छोटंसं हँडल इथे देणार आहे. तर बघा अशा प्रकारे मी ही छोटीशी पट्टी कट करून घेतलेली आहे. तर या पट्टीचं माप सांगते तुम्हाला.
तर अंदाजी म्हणजे 5.5 इंच अंदाजीच ही पट्टी आपण कट करून म्हणजे पट्टी तयार करून घेतलेली आहे मी छोटीशी. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही कापडाचे जे टोकं आहेत ना, तर ते अशा एकमेकावर ठेवून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे. आणि हे असं आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचं आहे. तर याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. तर याचा आपण मध्य काढूया बघा. तर हे आहे 6 इंच. तर 6 इंचाचा मध्य आपला आहे 3 इंच. तर बघू शकता इथे आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे. ही पट्टी अशा प्रकारे आपल्याला इथे अटॅच करून घ्यायची आहे. आणि येथे अटॅच करून झाल्यानंतर मी येथे एक शो बटनसुद्धा लावणार आहे. तर येथे मी आता ही पट्टी अटॅच करून घेते. तर येथे मी आता मशीनने न करता सुई धाग्यानेच मी आता येथे ही पट्टी अटॅच करून घेणार आहे. आणि त्यावरती मी शो बटनसुद्धा सुई धाग्याने लावून घेणार आहे. तर हे बघू शकता अशा प्रकारे आपली ही मोबाईल पर्स तयार आहे बघा. किती छान अशी मोबाईल पर्स आपण शिवलेली आहे. आणि कापड क्विल्टिंग केल्यामुळे त्या बॅगला किंवा आपल्या मोबाईल पर्सला खूप छान असा लूक आलेला आहे. आणि खूप छान असे समोर आपण लेससुद्धा अटॅच केलेली आहे, त्यामुळे सुद्धा एक छान लूक आलेला आहे. वरती एक आपण कापडाची गोटसुद्धा केलेली आहे. आणि त्याच कापडाने आपण पूर्ण चारही बाजूने आपण गोट करून आपण चेनसुद्धा अटॅच केलेली आहे. तर बघू शकता. तर वरच्या कप्प्यामध्ये आपण मोबाईल वगैरे ठेवू शकतो बघा आपला. तर माझ्याकडे हा एकच मोबाईल आहे ज्याने मी व्हिडिओ शूट करत आहे. तर त्यामुळे दुसरा मोबाईल नाही आहे, त्यामुळे नाहीतर मी टाकून दाखवलं असतं तुम्हाला. तर मोबाईल आपला पूर्ण आतमध्ये जातो बघा. आणि चेनसुद्धा लागते. तर अशा प्रकारे. आणि समोरच्या कप्प्यामध्ये आपण कुठे बाहेरगावी जात असलं तर पैसे चाबी वगैरे आपण ठेवू शकतो. तर अशा प्रकारे आपली छोटीशी मोबाईल पर्स किंवा छोटीशी आपली बॅग खूप छान अशी तयार आहे. आणि हँडलसुद्धा अशा प्रकारे करायचं असतं. तर हे छोटा हँडल मी दिलेलं आहे आणि हे थोडं मोठं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे मोठं हँडल आहे ना, ह्या छोट्या हँडलमधून अशा प्रकारे वरती काढायचं आहे बघा. हे बघा तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे. तर या बघा पट्टीची डिझाईनसुद्धा तयार होते आणि आपल्याला असं धरण्यासाठी हँडलसुद्धा तयार होतं. तर बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर ही बॅग आहे. तर चला मग मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.